अथ श्री साई सच्चरित अध्याय 35वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागा गताध्यायांती दिग्दर्शन कथानुसंगती कथिली तीच कथितो संप्रती ती स्वस्थ चित्ती परिसिजे करू जाता परमार्थ विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्धर या अभिमाना समदुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा भ्रममूलक साधु संत हे मानवची देख नमवावे का मस्तक तयाम पुढे तयान घालावे लोटांगण तयान द्यावे दक्षिणादान खालवावीन यत्किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधे अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळपा म्हणती तेथे जाता दर्शना साई बाबा मागती दक्षिणा साधू जै लागती द्रव्य संपादना साधुत्वाहीनपणा तयांच्या अंधश्रद्धा नव्हे बरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपुल्या अंतरी कैसिये परी वर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जयामनी वित्ताची कामना तयाचे साधुत्व येईना मना अपात्र नमना तो आम्हा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयांची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसिया कुतर्के निघे जरी आपुल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरण रिघे साईंस जो जो साईंस पाहू सरला तो तो जागचे जागीच ठेला पुनश्च नाही मागे परतला पायीच रतला साईंच्या धरुनिया दाती तृण जैसे कोणी यावे शरण तैसिये परी वंदी चरण पावोनी विस्मरण निश्चया पंथाभिमाना जेथे विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35वा श्रोती परिसावा सादर तैसीच सूचित उदीची ख्याती बाळा नेवासकराची प्रतीती कैसा सर्प संभाविला प्रीती साईच तया प्रती भावून कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरीचे वरी मी भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही तान्हेली भुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आम्हा अन्न उदक दृष्टीच हरी तहान भूक किती ते कौतुक वानावे आम्हा ही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साई राय दृश्य द्रष्टा दर्शन जाय पुसोनी ठाय त्रिपुटीचा तैसेच आम्हा त्वचा स्पर्श दोही ठाई साई प्रकाश अथवा घ्राण आणि वास तेथेही निवास साईंचा अथवा श्रवणी शब्द पडे पडताच प्रकटे साईंचे रूपडे श्राव्य श्रावक श्रवण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसना रसे घोळली तेथे साई समरसे रसना रस रसास्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया त्यूही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म्य असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेच वाहवला पूर्वानुसंधान लक्षू चला चालवू आपुला कथाभाग एक मूर्ती पूजा परांमुख निराकाराचे परम भजक जाहले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करून प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या दोन शर्ती तरी येऊ की शिर्डी प्रती
बरे म्हणता निज मित्रा संगती जावया निगती स्वस्थ मने. काका महाजनी त्यांचे मित्र संतार्थ जयांची भावना पवित्र. परी ते शंका कुशंका पात्र स्नेही होते तयांचे. दोघे निघाले शनिवारी मुंबईहून रात्रीचे प्रहरी. येऊनी पातले शिर्डी भीतरी आदित्यवारी सकाळी. दोघे गेले मशिदीस साई दर्शन घ्यावयास. काय वर्तले ते समयास स्वस्थ मानस परिसिजे. पाऊल ठेवता पायरीवरी तया मित्रा पाहुनी दूरी. काय आवेजी ऐसिये परी बाबा मधुरोत्तरी बाहती. ऐकून हे प्रेमवचन तया मित्रास पटली खूण. शब्दोच्चाराची ती ठेवण देई त्या स्मरण वडिलांचे. का यावेजी हा उच्चार काढिता बाबा करीती जो स्वर. तो ऐकता काकांचे मित्र विस्मितांतर जाहले. परिसोन मोहक स्वरांची ठेवण गतपित्याचे झाले स्मरण. त्याचेच स्वराची तऱ्हाही पूर्ण वाटले अनुकरण यथार्थ. काय वाणीची मोहन शक्ती काकांचे मित्र विस्मित चित्ती. म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती स्वर हा निश्चिती ओळखीचा. वडिलामुखीची तैसी ती वैखरी ऐकता ते मित्र द्रवले अंतरी. वंदिले बाबांचे चरणशिरी विसरूनी पूर्वील निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती तीही केवळ काकांचे प्रती. काका देती दोघेही परतती पुनश्च जाती दुपारा. तेव्हाही हे सवेची जाती दोघाही जाणे मुंबई प्रती. काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती दक्षिणा मागती बाबा त्या. तीही केवळ काकांचे पाशी म्हणती 17 रुपये दे मजसी. काही न मागत तन्मित्रासी मग ते मनाशीच चुटपुटले. तव ते काकास हळूच पुसती तुम्हासची का दक्षिणा मागती. सकाळीही तुम्हाच प्रती आताही मागती तुम्हासची. मी असूनी तुम्हा संगती दक्षिणे लागी मज का वगळती. काका हळूच उत्तर देती बाबा प्रतीच पुसा हे. इतुक्यात बाबा काकांस वदती तो काय सांगे रे तुझ प्रती. तो स्वयेच ते मित्र बाबांस पुसती दक्षिणा म्हणती देऊ का. तव बाबा उत्तर देती तुझे मनी देण्याची नव्हती. म्हणून नाही मागितली तुझ प्रती देणे चित्ती तर देई. बाबा मागता भक्त देत तया ते मित्र हिणवीत. तेच न मागता जाई देऊ का म्हणत आश्चर्य भरीत तव काका.